डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह शिकूया. हॅलो वॉरियर्स, दिस इज सुप्रिया अँड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड. आता हे ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय आहे? हे आहे आपलं इंग्लिश ग्रामरमधलं तिसरं लेक्चर. मग पहिले 2 लेक्चर्स कुठे आहेत? वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे इंग्लिश विथ वॉरियर सुप्रिया. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला नाऊन आणि प्रोनाऊनचे लेक्चर पाहायला मिळतील. त्याचबरोबर व्होकॅबलरीचे सुद्धा लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. जर तुम्ही नवीन असाल तर तिथे जाऊन तुम्ही मागे जे व्हिडिओ झालेले आहेत ते पाहू शकता आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि ही व्हिडिओ लेक्चर सिरीज जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आत्ताच लाईक करा. मग ॲडजेक्टिव्ज काय आहे? हे तर तेच आहे जे आपण रोज बोलत असतो. फरक इतकाच आहे की आपल्याला माहीत नाही की याला ॲडजेक्टिव्ह म्हणायचं आणि म्हणून फक्त ते आपल्यासाठी अननोन आहे. जसं की ज्यावेळेला न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याच्यापूर्वीसुद्धा ॲपल हे खालीच पडत होतं ना. असं थोडीच होतं की ज्या वेळेला न्यूटननी शोध लावला त्याच वेळेला फक्त ॲपल वरून खाली पडलं आणि त्यांनी सांगितलं की गुरुत्वाकर्षण आहे. त्यापूर्वीसुद्धा गुरुत्वाकर्षण होतंच, मात्र न्यूटननी फक्त त्याचा शोध लावला. न्यूटननी फक्त ते रिझन शोधलं की ॲपल खाली का येतं. तसंच ॲडजेक्टिव्ह आपल्याला माहिती आहेत, आपण ते रोज वापरत असतो, फक्त आपल्याला माहिती नाही की याला ॲडजेक्टिव्ह म्हणायचं. बरं, साधा सिंपल प्रश्न जो की मी तुम्हाला यापूर्वीही विचारलेला होता की हे जे काही आपण इंग्लिश ग्रामरचे फ्री व्हिडिओ लेक्चर्स घेत आहोत हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरत आहेत का, हे किंवा हे तुम्हाला कसे वाटतात? हे मी न विचारता सुद्धा बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये किंवा चॅनलवरती हे सांगितलेलं आहे की मॅम व्हेरी नाईस लेक्चर, मॅम बेस्ट लेक्चर एव्हर, मॅम खूप हेल्पफुल लेक्चर आहे, मॅम खूपच छान लेक्चर होतं, इझी लँग्वेजमधलं लेक्चर होतं. मग लेक्चर तर एकच आहे, पण त्याला जे डिस्क्राईब केलेलं आहे किंवा लेक्चरबद्दलचं आपलं मत जे आहे ते वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. तर हे जे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मत मांडता किंवा या लेक्चरला तुम्ही जे काही डिस्क्राईब करता, हे डिस्क्राईब करण्यासाठी जे पण वर्ड्स तुम्ही यूज करता ते सगळे वर्ड्स जे आहेत ते आहेत ॲडजेक्टिव्ज. कळलं? खूप इझी आहे, तुम्ही नेहमी यूज करत असतात, प्रत्येक गोष्टीसाठी यूज करत असतात. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कमेंट देण्यासाठी, मग ते चांगली असेल किंवा वाईट असेल, तर या प्रत्येक गोष्टीसाठी आपण जे वेगवेगळे शब्द वापरतो त्यांनाच आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आणि जर इन शॉर्ट आपण समजून घ्यायचं म्हटलं तर ॲडजेक्टिव्हलाच आपण डिस्क्रायबिंग वर्ड्स असं सुद्धा म्हणू शकतो. जसे की स्कूल टाईममध्ये म्हणजे स्कूलमधल्या मुलांना जर बेसिक शिकवायचं असेल तर ॲडजेक्टिव्ज हा शब्द न वापरता डिस्क्रायबिंग वर्ड्स हा वापरला जातो. आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स तुम्हाला लगेच समजेल की एखाद्या नाऊनला किंवा प्रोनाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी जे वर्ड्स वापरले जातात त्यांना म्हटलं जातं ॲडजेक्टिव्ज. मग आता आपण थोडंसं आपल्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने डेफिनेशन दिलेली आहे त्या पद्धतीने ही डेफिनेशन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ॲडजेक्टिव्ज आर द वर्ड्स दॅट आर यूज टू डिस्क्राईब ऑर मॉडिफाय नाऊन ऑर प्रोनाऊन्स. नाऊन काय होते? नेमिंग वर्ड होते. प्रोनाऊन काय होते? नाऊनसाठीचे सबस्टिट्यूट होते. आता ज्यावेळेला आपल्याला नाऊन आणि प्रोनाऊन यांना डिस्क्राईब किंवा मॉडिफाय करायचं आहे किंवा त्यांच्याबद्दलची अधिक माहिती सांगायची आहे, त्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांना आपण ॲडजेक्टिव्ज म्हणतो. ठीक आहे? आता उदाहरणार्थ गुड, बॅड, टॉल, ब्युटिफुल, क्लेवर, युजफुल, स्मार्ट, अगली, बिग, ऑनेस्ट, स्वीट, लाँग, हंग्री, स्मॉल एक्सेट्रा. अरे बापरे, एवढे सगळे शब्द तर मी एका झटक्यात सांगितले पण कळलंच नाही. ओके, आता पहिला वर्ड आहे गुड. आता समजा तुमची एखादी मैत्रीण आहे किंवा तुमचा एखादा मित्र आहे आणि जर मी विचारलं की त्याचा स्वभाव कसा आहे तर तुम्ही काय म्हणाल? ती चांगली आहे किंवा तो चांगला आहे. ही इज गुड और शी इज गुड. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला डिस्क्राईब करताय. शी इज माय फ्रेंड, ती माझी फ्रेंड आहे. बट शी इज माय बेस्ट फ्रेंड, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे एक तुमचं नॉर्मल फक्त फ्रेंड आहे आणि दुसऱ्याला तुम्ही म्हणता की बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या फ्रेंडला आणखी जास्त स्पेसिफिकली सांगत आहात. त्या व्यक्तीबद्दलची आणखी थोडीशी डिस्क्राईब करणारी, त्या व्यक्तीबद्दलची अधिकची माहिती तुम्ही सांगत आहात, त्या व्यक्तीची स्पेशालिटी तुम्ही सांगत आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही बेस्ट हा वर्ड यूज करत आहात. सो असं आपण जे स्पेशालिटी सांगण्यासाठी जे पण वर्ड्स आपण यूज करतो ते सगळे ॲडजेक्टिव्ज असतात. मग याच्यामध्ये असं नाही की तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना ॲडजेक्टिव्ह म्हणतात.
एखादी गोष्ट, एखाद्या गोष्टीमधला काहीतरी कमीपणा असेल किंवा एखादी म्हणजे वाईटपणा असेल ते सांगण्यासाठी सुद्धा जे शब्द वापरले जातात त्यांना सुद्धा आपण ॲडजेक्टिव्हजच म्हणतो. ठीक आहे. बॅड, ही इज अ बॅड बॉय, ही इज अ बॅड बॉय. ठीक आहे. टॉल, द ट्री इज टॉल, आय सॉ अ टॉल ट्री. ठीक आहे. ते झाड खूप उंच होतं, तिथं झाड तर आहे इतकं तर माहिती आहे, मग ते झाड आहे इतकं म्हटलं तरी चालू शकतं. बट ज्या वेळेला तुम्हाला आणखी स्पेसिफिकली त्या झाडाबद्दलची माहिती सांगायची, समजा तुम्ही कोणाला तरी ॲड्रेस सांगताय, तर तुम्ही काय सांगाल, तिथे एक उंच झाड आहे, देयर इज अ टॉल ट्री. ठीक आहे. तर ते टॉल जे असतं त्या झाडाला डिस्क्राईब करण्यासाठी वापरलेला शब्द आहे. म्हणजेच हे जे काही शब्द आपण नाऊन आणि प्रोनाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी यूज करतो हे सगळे झाले ॲडजेक्टिव्ह. इझी आहे ना. फक्त आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे. मग आता तुम्ही बऱ्याचदा बरेच स्टुडंट जे आहेत ते माझ्यासाठी खूप सगळे ॲडजेक्टिव्ज यूज करतात. बरेच स्टुडंट्स माझ्या टी शर्टला कॉम्प्लिमेंट देतात, तर ते जे काही वर्ड्स वापरलेले असतात ते पण ॲडजेक्टिव्ह येतात. आपल्या लेक्चरसाठी काही कॉम्प्लिमेंट्स असतात तर ते पण काय झाले, ॲडजेक्टिव्ह झाले. आपल्या यूट्यूब चॅनलसाठी कॉमेंट्स असतात ते पण ॲडजेक्टिव्ह झाले. टेलिग्राम चॅनलवरती जे आपण 180 डेज चॅलेंज, 120 डेज चॅलेंज किंवा इंग्लिश लेक्चर जे काही आपण सुरू केलेलं आहे, या सगळ्याला जे काही तुम्ही डिस्क्राईब करता, या सगळ्याचं जे काही तुम्ही कौतुक किंवा वर्णन करता, याच्यासाठी जे पण तुम्ही शब्द वापरता हे सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत. किंवा कधी कधी ग्रुपवरती कोणीतरी उगीचच त्रास देत असेल, एखादी व्यक्ती उगीचच नको ते मेसेज करत असेल, तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही जेव्हा डिस्क्राईब करता तर ते सुद्धा ॲडजेक्टिव्हजच असतात. आता हे तर झाले ॲडजेक्टिव्ह, पण ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये कुठे आलेले आहेत, त्यांना वाक्यामध्ये एक्झॅक्टली कुठे प्लेस केलेलं आहे, त्याच्यावरून आपण ॲडजेक्टिव्हला 2 गटामध्ये विभागतो. एक येतं ॲट्रिब्युटिव्ह आणि दुसरं येतं प्रेडिकेटिव्ह. आता ॲट्रिब्युटिव्ह म्हणजे काय आणि प्रेडिकेटिव्ह म्हणजे काय? ॲट्रिब्युटिव्ह नावातच येतं, त्याच्या अर्थामध्येच येतं, जे की नामापूर्वी, नाऊनच्या आधी आणि नाऊन सोबत जर एखादं ॲडजेक्टिव्ह येत असेल त्याला ॲट्रिब्युटिव्ह म्हणू आपण. आता तुम्हाला फक्त ॲट्रिब्युटिव्ह सांगितलं की तुम्हाला समजणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला प्रेडिकेटिव्ह समजून घ्यावं लागेल. मग हे समजलं की तुम्हाला लगेच कळेल अरे हे काय आहे. याच्यामधलं जे ॲट्रिब्युटिव्ह आहे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अधिविशेषण, आणि जे प्रेडिकेटिव्ह आहे त्याला आपण म्हणतो विधिविशेषण, जे की जनरली नामानंतर येतं किंवा नामाशिवाय, म्हणजे नाव त्याला जोडून नाही येत. ठीक आहे. अशा पद्धतीने येतं. मग ज्या वेळेला मी म्हणते श्री इज अ क्लेवर बॉय, श्री इज अ क्लेवर बॉय, आता इथे नाऊन आहे बॉय. लक्षात घ्या, बरेच जण म्हणतील श्री हे नाऊन आहे. हो, श्री हे नाऊन आहे, पण इथे आपण डिस्क्राईब कोणाला करतोय, श्रीलाच करतोय. पण श्री हा क्लेवर बॉय आहे, म्हणजे ज्या नावाला आपण जास्त डिस्क्राईब करतोय ते नाव आहे बॉय इथे. ठीक आहे. तर नाऊन पूर्वी आलेला आहे, क्लेवर बॉय नाऊन पूर्वी आलेला आहे आणि नाऊनला जोडून आलेला आहे. मग इथे क्लेवर हे कसलं ॲडजेक्टिव्ह झालं, ॲट्रिब्युटिव्ह. आणि ज्या वेळेला आपण असं म्हणतो श्री इज क्लेवर, इथे पण आपण श्रीलाच डिस्क्राईब करतोय, बट क्लेवर सोबत दुसरं नाऊन आलेलं आहे का, जोडून नाही, आणि श्री नंतर हे आलेलं आहे क्लेवर. ठीक आहे. सो इथे काय असेल, हे प्रेडिकेटिव्ह. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. आता ब्युटिफुलला जोडूनच शब्द कुठला आलेला आहे, गर्ल. गर्ल काय आहे, नाऊन, आणि त्याला डिस्क्राईब काय करत आहे, ब्युटिफुल. तर ब्युटिफुल हे झालं ॲट्रिब्युटिव्ह. आणि जर हेच सेंटेन्स मी फक्त एवढंच म्हटलं शी इज ब्युटिफुल, तर शीला आपण डिस्क्राईब करतोय ब्युटिफुल या वर्डमध्ये, पण ब्युटिफुलला जोडून दुसरं नाव आलेलं आहे का, नाही, आणि शी या प्रोनाऊन नंतर हे आलेलं आहे, किंवा नाऊनच्या व्यतिरिक्त फक्त ब्युटिफुल हा शब्द आपण यूज केलेला आहे, म्हणून हे झालं प्रेडिकेटिव्ह. इझी आहे ना, समजून घ्या, फक्त खूप इझी वाटायला लागेल. ठीक आहे. तर आता मेन तुम्हाला ॲट्रिब्युटिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह समजलं. आता ज्या पद्धतीने आपण प्रोनाऊनचे टाईप्स पाहिले होते, नाऊनचे टाईप्स पाहिले होते, तसेच आपल्याला ॲडजेक्टिव्हचे पण टाईप्स पाहायचे आहेत. बरं, हे असे काही टाईप्स असतात का? ॲक्च्युली बुकमध्ये दिलेले असतात, पण असे काही टाईप्स असलेच पाहिजेत असं नाही. फक्त आपण आपल्या सोयीसाठी आपल्याला समजावं आणि आपल्याला ते वापरायला इझी जावं म्हणून आपण यांना थोडंसं विभागलेलं असतं. आणि मग ज्या गोष्टी आपण आपल्याला समजण्यासाठी केलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला समजायलाच पाहिजेत, कारण ज्या गोष्टी जास्त किचकट होतील त्या किचकट होऊ नये म्हणूनच आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, वेगवेगळ्या गटांमध्ये आपण त्यांना विभागलेलं आहे. मग हे वेगवेगळे गट कोणते आहेत ते आपण आता समजून घेणार आहोत. ॲडजेक्टिव्ह लक्षात आलं. ॲडजेक्टिव्ह काय असेल, असा वर्ड जो की नाऊन किंवा प्रोनाऊनला एकतर डिस्क्राईब करेल किंवा मॉडिफाय करेल, नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दलची अधिकची माहिती देईल. कुठलंही नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, एनी पर्सन, थिंग, तर त्याच्याबद्दलची अधिकची माहिती देईल की
ती व्यक्ती कशी आहे, ती वस्तू कशी आहे याच्याबद्दलची अधिकची माहिती देणारा कुठलाही वर्ड हा काय असेल, ॲडजेक्टिव्ह असेल. मग आता ॲडजेक्टिव्हचे जर आपण टाईप पाहिले तर जनरली आपल्याला असं वाटतं की ॲडजेक्टिव्ह हे फक्त क्वालिटी सांगण्यासाठी असतं. म्हणजे एखादी व्यक्ती चांगली आहे, वाईट आहे, ती कशी दिसते, छान दिसते, सुंदर दिसते, ने खूपच कुरूप दिसते, अजिबात चांगली नाही दिसत, गोरी आहे, काळी आहे, उंच आहे, बुटकी आहे. आपल्याला असं वाटतं की हे जे काही शब्द मी आत्ता तुम्हाला सांगितले आपण फक्त एवढेच ॲडजेक्टिव्ह वापरतो. पण हां, जे बेसिकली आपण जास्त प्रमाणात वापरतो त्यांना आपण ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण त्या व्यक्तीची क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्या वस्तूची क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो, तिच्यामध्ये असणारे गुण जे आहेत किंवा दोष जे आहेत ते दाखवण्यासाठी जे ॲडजेक्टिव्ज आपण यूज करतो त्यांना आपण ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी असं म्हणतो. These are the adjectives used to talk about the quality of person or thing. म्हणजे एखादं नाऊन, प्रोनाऊन, कारण आपण नाऊन आणि प्रोनाऊन कोणासाठी वापरतो, पर्सन, थिंग, प्लेस याच्यासाठी. मग एखाद्या पर्सनची, थिंगची, एखाद्या नाऊनची, प्रोनाऊनची क्वालिटी दाखवण्यासाठी किंवा क्वालिटीबद्दल बोलण्यासाठी जे जे वर्ड्स यूज केले जातात त्यांना आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आपण एक्झाम्पलवरून समजून घेऊयात. राधा इज ॲन ऑनेस्ट गर्ल. ओके, मला एवढं तर माहिती आहे राधा इज अ गर्ल, बट ती कशी आहे, तर तिचं नेचर कसं आहे. राधा इज ॲन ऑनेस्ट गर्ल. राधा ऑनेस्ट आहे, ती खूप प्रामाणिक आहे. म्हणजे प्रामाणिकपणा किंवा प्रामाणिक असणं हे तिच्यामधलं एक वैशिष्ट्य दाखवलं जातं, तिचा एक गुण दाखवला जातो आहे. आणि म्हणून ऑनेस्ट हा शब्द काय झाला, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ठीक आहे. त्यानंतर ही हॅज अ स्माइलिंग फेस. ओके, ही हॅज अ फेस, त्याला चेहरा आहे ऑब्वियसली सगळ्यांना, बट त्याची स्पेशालिटी काय आहे. ही हॅज अ स्माइलिंग फेस. त्याचा फेस कसा आहे, स्माइलिंग आहे, तो नेहमी असा हसतमुख असतो. सो ही हॅज अ स्माइलिंग फेस. तर फेस हे झालं नाऊन आणि त्याला डिस्क्राईब आपण करतोय स्माइलिंग या वर्डने. सो स्माइलिंग वर्ड जो आहे तो काय झाला आपला, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. त्यानंतर द डॉग इज हंग्री. देअर इज अ डॉग, या देअर इज अ डॉग, बट आपण जर त्या डॉगबद्दल अधिकची माहिती सांगायची म्हटलं तर द डॉग इज हंग्री, तो भुकेलेला आहे. म्हणजे आपण इथे त्या डॉगला आणखी डिस्क्राईब करतोय, त्याची काहीतरी क्वालिटी किंवा त्याच्यामध्ये असणारा आत्ता सध्या काहीतरी गुण त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय, दॅट इज ही इज हंग्री, इट इज हंग्री, डॉग इज हंग्री, तर ते आपण दाखवतोय. सो डॉग इज हंग्री. हंग्री हा वर्ड काय झाला, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. I bought a singing doll. Okay, I am having a doll. I have a doll, but I'm having a singing doll. माझी डॉल जी आहे ती गाणं म्हणते. सो सिंगिंग डॉल. सिंगिंग हा वर्ड जो आहे, सिंग हे वर्ब आहे, सिंग हे क्रियापद आहे, बट सिंगिंग डॉल ज्यावेळेला आपण सिंगचं सिंगिंग केले, सिंगिंग डॉल, तर इथे ते काय झालेलं आहे, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. समजून घ्या, बऱ्याचदा नाऊन जे आहे ते पण ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं जातं. जे वर्ब्स आहेत ते सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून बरेचसे वर्ब, बरेचसे नाऊन त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून ते वर्ड्स जे आहेत ते ॲडजेक्टिव्हचं काम करतात. ठीक आहे. जसं की वेगवेगळे वर्ब्स असतील, वेगवेगळे ॲडजेक्टिव्ज असतील, ते सुद्धा नाऊनचं काम करतात. तर त्याच्यामध्ये थोडेसे बदल होत असतात शब्दांमध्ये आणि मग त्यांचं नेचर, त्यांचा जो आपण जे पार्ट्स ऑफ स्पीच पाहतोय तर त्याच्यामध्येच कम्प्लिटली चेंज होत असतो. द स्काय इज ब्ल्यू. इथे काय केलं आपण, स्कायचा कलर सांगितलं. ठीक आहे. माय शर्ट इज रेड. ॲक्च्युली इट इज नॉट रेड, इट इज सम काइंड ऑफ ब्राऊन, बट आपण म्हणू शकतो की ठीक आहे रेड. ठीक आहे. तर इथे जे आपण कलर सांगतो, एखाद्याचा कलर सांगतो, एखाद्यातले गुण सांगतो, एखाद्यातले दोष सांगतोय, किंवा एखाद्याच्या हाईटबद्दल बोलतोय, एनिथिंग, एनी क्वालिटी, ज्या पण क्वालिटीबद्दल आपण बोलू आणि त्यासाठी आपण जे पण वर्ड्स यूज करू ते सगळे काय येतील, ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. इझी आहे. आता तुम्ही काय कराल, हे 5 वर्ड सोडून द्यायचे आणि इतर जे वर्ड्स आहेत, जसे की इकडे खूप सगळे दिले, त्याच्यामध्ये खूप सगळे वर्ड्स जे आहेत ते ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीमध्ये येतात. तर तुम्ही त्याचे 5 सेंटेन्सेस स्वतः तयार करायचे आणि ते तुम्ही कमेंटमध्ये सेंड करायचे. ठीक आहे. ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी समजले. आता आपण पुढच्या प्रकाराकडे येऊयात, ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर. ह्याच्यात तर काहीच डिफिकल्ट नाही आहे. इकडे तुम्ही क्वालिटी म्हणालात, आम्ही क्वालिटी सांगण्यासाठी जे पण वर्ड्स यूज केले ते झाले ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. आता तर आपण नंबरबद्दल बोलतोय, म्हणजे याच्यात काहीतरी नंबरशी रिलेटेड असेल, आम्ही काहीतरी नंबर सांगण्याचा प्रयत्न करू आणि ज्यावेळेला आम्ही ते नंबरमध्ये काउंट करू तर ते ॲडजेक्टिव्ह असेल, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ओके, आपण डरी डेफिनेशन पाहूयात. यूज्ड टू टॉक अबाउट नंबर ऑफ पर्सन्स ऑर थिंग्स. इझी आहे.
ॲडजेक्टिव्स दॅट आर यूज्ड टू टॉक अबाउट नंबर ऑफ पर्सन्स ऑर थिंग्स. एखादा पर्सनचा, थिंगचा, कशाचाही नंबर सांगण्यासाठी जे यूज केलं जाईल त्याला आपण काय म्हणू, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. बरं, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आपण म्हणतोय, पण इथे आपल्याला परत थोडंसं नाऊनमध्ये जावं लागतं. कारण आपण नंबरमध्ये काही नाऊन काउंट करू शकतो. काही नाऊन काउंट करण्यासाठी आपल्याला फक्त नंबर उपयोगी येत नाही, त्याच्यासोबत आपल्याला काही परिमाणं यूज करावी लागतात, काही मोजमापं असतात, काही मेजरमेंट असतात जे आपल्याला यूज करावे लागतात. सो जे नाऊन असतात असे ज्यांना आपण नंबरमध्ये काउंट करू शकतो त्यांना आपण काउंटेबल नाउन्स म्हणतो. आणि काउंटेबल नाउन्सना डिस्क्राईब करण्यासाठी जे पण वर्ड्स वापरले जातात त्यांना आपण ॲडजेक्टिव्स ऑफ नंबर असं म्हणतो. म्हणजे काउंटेबल नाऊन असेल तरच त्याच्यासमोर नंबर येईल. जर ते अनकाउंटेबल असेल तर त्याच्यासमोर दुसरं काहीतरी मेजरमेंट येईल ना, म्हणजे किलोमध्ये येईल, लिटरमध्ये येईल, येते लक्षात. किंवा जरी आपण ते नंबरमध्ये सांगितलं तरीसुद्धा ॲक्च्युली ते जे नाऊन असेल, ती जी वस्तू असेल त्याला आपण असं 1 2 3 असं काउंट नाही करू शकत. मग ज्या वस्तूंना आपण 1 2 3 असं काउंट करू शकतो नंबर्समध्ये, त्यांच्या आधी किंवा त्यांना डिस्क्राईब करणारं जे पण ॲडजेक्टिव्ह येईल त्याला आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणेल. कसं, अजूनही नाही लक्षात आलं? आपण एक्झाम्पल पाहूया. आय हॅव 4 पेन्स. आय हॅव 4 पेन्स. माझ्याकडे 4 पेन्स आहेत. ॲक्च्युली नाव आय एम हॅविंग ओनली 1 अँड अदर्स आर ऑन द टेबल. ओके, तर आय हॅव 4 पेन्स म्हणजे इथे जे पेन आहे, मी पेन्सला काउंट करू शकते ना, 1 2 3 4, ठीक आहे. आणि इथे तर ऑलरेडी नंबरच दिलेला आहे, आय हॅव 4 पेन्स. तर 4 हे काय झालं आपलं ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. ऑल स्टुडंट्स पास्ड इन द एक्झाम. ओ माय गॉड, इथे तर नंबर नाही आहे, ऑल दिले आणि मग ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर कसं झालं? ऑल म्हणजे नंबर थोडीच असतो. या बट ऑल नंतर आलेलं नाऊन काय आहे? स्टुडंट्स. मी स्टुडंट्सना काउंट करू शकते ना. इथे काय म्हटलेलं आहे आपण? काउंटेबल नाऊनसोबत जेव्हा एखादा ॲडजेक्टिव्ह येतं त्यावेळेला त्याला ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असं आपण म्हणतो. जर इथे काउंटेबल नाऊन नसेल तर ते ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर नसेल, ते ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असेल तर ते आपण पुढे पाहणार आहोत. मग जेव्हा मी म्हणते ऑल स्टुडंट्स पास्ड इन द एक्झाम म्हणजे सर्व विद्यार्थी पास झाले. मग हे सर्व किती आहेत मी काउंट करू शकते ना नंबर्समध्ये. येस, समजा क्लासमध्ये 30 स्टुडंट्स आहेत तर 30 स्टुडंट्स जे आहेत ते क्वालिफाय झाले. मग मी असं म्हणण्याऐवजी 30 स्टुडंट्स क्वालिफाईड म्हणण्याऐवजी मी ऑल स्टुडंट्स म्हटलं, पास्ट किंवा क्वालिफाईड. 30 विद्यार्थी पास झाले असं म्हणण्याऐवजी मी ऑल स्टुडंट्स पास्ड म्हटलं. तर याच्यात काही अर्थ वेगळा झाला का? नाही, अर्थ सेमच आहे. पण ज्यावेळेला आपण ऑल म्हणतो म्हणजे त्या ऑलमध्ये कुठला तरी नंबर लपलेला आहे, कारण स्टुडंट्स हे काउंटेबल नाऊन आहे. ठीक आहे. सो काउंटेबल नाऊनला जेव्हा आपण डिस्क्राईब करतोय, त्याचा नंबर जेव्हा आपण सांगतोय तर ते काय येईल? ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. त्यानंतर सारा हॅज मेनी टॉयज. ओके, सारा हॅज मेनी टॉयज. मेनी म्हणजे किती आहेत तिच्याकडे एक्झॅक्टली? आय डोंट नो द एक्झॅक्ट नंबर. ठीक आहे, बट आय नो की जर मी मोजायचं ठरवलं तर मी टॉईजना काउंट करू शकते ना, की 1 टॉय, 2 टॉय, 3 4 5 6 टॉईज असं मी काउंट करू शकते, 1 2 3 4. सो सारा हॅज मेनी टॉईज. मग इथे मेनी जो शब्द आहे तो आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, कारण टॉईज हे जे नाऊन आहे ते काउंटेबल आहे, त्यांना मी काउंट करू शकते. दे गेव अस 10 बुक्स. हे तर इझी आहे, 10 बुक्स. ठीक आहे, बुक्सना आपण काउंट करू शकतो. सो ऑल असेल, मेनी असेल, 1 2 3 4 असं पुढे जर आपण गेलो किंवा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे पण येतात ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये. किंवा फ्यू आहे, त्याच्याबरोबर होल आहे. म्हणजे हे सगळे जे वर्ड्स असे आहेत जे आपण काउंटिंगसाठी यूज करतो, हे सर्व वर्ड्स जे आहेत ते ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये येतात. याच्यातले काही जे आहेत ते ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीमध्ये पण येतात. बट डिफरन्स काय आहे? ज्या वेळेला तुम्ही ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणता त्यावेळेला त्या ॲडजेक्टिव्ह म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह ज्या नाऊनसाठी आलेलं आहे ते नाऊन हे काउंटेबल असतं. ज्यावेळेला ते काउंटेबल असतं आपण काउंट करू शकतो. बुक्स काउंट करू शकतो, पेन्स काउंट करू शकतो, बोर्ड काउंट करू शकतो, टॉईज काउंट करू शकतो, स्टुडंट्स काउंट करू शकतो. जी पण वस्तू ज्याला आपण नंबर्समध्ये काउंट करू शकतो त्याच्यासाठी जे ॲडजेक्टिव्ह येईल ते असेल ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. मात्र अशी एखादी वस्तू ज्याला आपण नंबर्समध्ये नाही काउंट करू शकत, त्याला काउंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर वेगवेगळे मेजरमेंट यूज करावे लागतील, वेगवेगळी परिमाणे यूज करावी लागतील. मग अशा ॲडजेक्टिव्हला काय म्हणायचं? ॲडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी एक परिमाणकारी, थोडक्यात परिमाणवाचक.
विशेषणं. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय होईल की आपल्याला काउंटच करायचं आहे, पण आपण ते नाउन्स काउंट नंबरमध्ये नाही करू शकत. मग त्या नाउन्सना आपण म्हणतो अनकाउंटेबल नाउन्स. आणि अशा नाउन्ससोबत जे यूज केलं जातं, यूज्ड टू टॉक अबाउट क्वांटिटी ऑफ थिंग्स, त्या थिंग्सची क्वांटिटी यूज करण्यासाठी जे वापरलं जाईल त्याला आपण म्हणू ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. मग आता ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीची एक्झाम्पल आपण बघा. आय वॉन्ट सम कॉफी. आय वॉन्ट सम कॉफी. ओके, मला थोडी कॉफी हवी. सम कॉफी मीन्स 1 कॉफी, 2 कॉफी, 3 कॉफी. या आय कॅन से 1 कप, 2 कप. किंवा आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर 1 कॉफी, 1 टी असं ऑर्डर करतो, बट ॲक्च्युली ते 1 2 3 असं आपण काउंट करतो का नाही, आपण ते कपमध्ये काउंट केलं. सो कॉफी इज अनकाउंटेबल नाउन. हे अनकाउंटेबल नाउन आहे, सो त्याला आपण 1 2 3 मध्ये नाही काउंट करू शकत. आपण सम कॉफी आपण ऑर्डर केली, आय वॉन्ट सम कॉफी. मग इथे सम जे आहे ते अनकाउंटेबल नाउनच्या पुढे आलेलं आहे आणि म्हणूनच हे सम जे आहे ते ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे. शी हॅज इनफ स्टडी मटेरियल. शी हॅज इनफ स्टडी मटेरियल. ओके, स्टडी मटेरियल तुम्हाला सडली मी काउंट करेन, बट स्टडी मटेरियलमध्ये खूप सगळ्या गोष्टी आल्या. स्टडी मटेरियल म्हणजे फक्त बुक्स किंवा फक्त नोटबुक्स आल्या का? नाही, खूप सगळ्या गोष्टी आल्या. सो शी हॅज इनफ स्टडी मटेरियल. इथे जे इनफ आहे ते सुद्धा काय आहे? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. देन देअर इज नॉट एनी शुगर इन द जार. देअर इज नॉट एनी शुगर इन द जार म्हणजे जारमध्ये बिलकुल शुगर नाही आहे. शुगर पण आपण 1 2 3 4 अशी काउंट करतो का नाही, आपण के जीमध्ये काउंट करतो. सो शुगरसाठी हे आलेलं आहे. सो एनी जे आहे ते काय आहे आपलं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. देन दे हॅव टू स्पेंड द होल अमाऊंट. दे हॅव टू स्पेंड द होल अमाऊंट. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल अमाऊंट तर काउंट करू शकतो, मनीसुद्धा आपण काउंट करू शकतो असं सुद्धा आपल्याला वाटतं, बट अमाऊंट, मनी हे अनकाउंटेबल नाउन्स आहेत. त्यांना जर आपल्याला काउंट करायचं असेल तर त्यांना आपण रुपीमध्ये कन्वर्ट करतो. आपण अमाऊंट, 1 अमाऊंट, 2 अमाऊंट असं नाही म्हणत, आपण 100 रुपीज अमाऊंट किंवा 1000 रुपीज अमाऊंट असं म्हणतो. म्हणजे अमाऊंटला आणि मनीला जर आपल्याला काउंट करायचं असेल तर त्यांना आपण रुपीमध्ये कन्वर्ट करतो. सो अमाऊंट, मनी हे अनकाउंटेबल नाउन आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. देन देअर इज सम मिल्क इन द हाऊस. देअर इज सम मिल्क इन द हाऊस. घरामध्ये काही दूध आहे, पण सम मीन्स किती? 1 दूध, 2 दूध. आम्ही दुधाला तर असं नाही मोजत, 1 लिटर, 2 लिटर, अर्धा लिटर या प्रकारे आपण मोजतो. म्हणजे मिल्क इज अन अनकाउंटेबल नाउन आणि हे अनकाउंटेबल नाउन आहे. आणि अनकाउंटेबल नाउनला डिस्क्राईब करणारे जे पण ॲडजेक्टिव्ह असतील ते काय असतील? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. इझी आहे, फक्त काउंटेबल आणि अनकाउंटेबल एवढंच लक्षात ठेवायचं. काउंटेबलसाठी जे वापरलं जाईल दॅट इज ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. अनकाउंटेबलसाठी जे वापरलं जाईल दॅट इज ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ठीक आहे, त्यानंतर आता याच्यामध्ये कुठले कुठले येतील? मच, इनफ, ऑल, नो, एनी, ग्रेट, फ्यू, हाफ, होल, लिटल एक्सेट्रा. असे खूप सगळे वर्ड्स आहेत जे ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटीमध्ये पण येतात आणि तेच ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये येतात. डिफरन्स काय आहे याच्यामध्ये? इतकाच की ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी कधी असतं? ज्यावेळेला ते अनकाउंटेबल नाउनसाठी यूज केलं जाईल. आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर कधी असेल? ज्यावेळेला ते काउंटेबल नाउनसाठी यूज केलं जाईल. आता आपण पुढे येऊयात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. अरे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे तर आम्ही कुठेतरी ऐकलं. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनमध्ये ऐकलं आहे. मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वेगळे असतील का? अर्थातच वेगळे आहेत. मग कसे वेगळे आहेत पाहूयात आपण. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय असतात? यूज्ड टू पॉइंट आउट विच पर्सन ऑर थिंग वी स्पीक अबाउट. आपण ज्या पण पर्सनला डिस्क्राईब करतोय, आपण ज्या पण थिंगला डिस्क्राईब करतोय, आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत त्याला पॉइंट आउट करण्यासाठी जे ॲडजेक्टिव्ह आपण यूज केले असतील त्यांना आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणू. दिस गर्ल इज स्मार्ट. दिस गर्ल इज स्मार्ट. दिस गर्ल इज स्मार्ट. ओके, सो दिस गर्ल म्हणजे मी कुठल्या तरी एका गर्लबद्दल बोलत आहे आणि ती स्मार्ट आहे. दिस गर्ल इज स्मार्ट. ओके, दिस इज अ स्मार्ट गर्ल. दिस इज अ स्मार्ट गर्ल. मी असं म्हटलं तर मग हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह होणार नाही का? थोडं थांबा, पुढचे एक्झाम्पल पाहूया आणि मग सांगते. दिस फ्लावर्स आर लवली. दिस फ्लावर्स आर लवली. दीज फ्लावर्स आर लवली. सो इथे जे पहिल्या सेंटेन्समध्ये दिस आहे, दुसऱ्या सेंटेन्समध्ये दीज आहे. दोज डॉग्स आर फॉर सेल. दोज डॉग्स आर फॉर सेल. इथे जे दोज आहे तर ह्या सेंटेन्सेसमध्ये दीज आणि दोज हे जे आहेत ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत.
मॅमनी तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनला पण असंच सांगितलं होतं, मग त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? डिफरन्स हा आहे, दिस इज अ स्मार्ट गर्ल असं ज्यावेळेला मी म्हणते त्यावेळेला मी एखाद्या गर्लकडे पॉइंट आउट करते. आता हे जे दिस, दीज, दॅट, दोज हे जे वर्ड्स असतात, सच, यॉन्डर हे जे वर्ड्स असतात हे प्रोनाउनचं पण काम करतात, ॲडजेक्टिव्हचं पण काम करतात. डिफरन्स काय असतो की ते कुठल्या स्वरूपामध्ये येत आहेत, त्यांची प्लेस कुठे आहे, ते एक्झॅक्टली कुठे आहेत, याच्यावरून ते प्रोनाउन आहेत का ॲडजेक्टिव्ह आहेत हे ठरतं. मग आपण ओळखायचं कसं? जेव्हा पण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आपल्याला पाहायचं असेल, जेव्हा पण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह येईल त्यावेळेला ते नेहमी नाऊनसोबत येतं. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे नेहमी नाऊनसोबत येतं. दिस गर्ल, दीज फ्लावर्स, दोज डॉग्स, ठीक आहे, दॅट पेन, हे सगळे काय होतात? कुठलंही ॲडजेक्टिव्ह ज्यावेळेला ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतं, म्हणजे दिस ॲक्च्युली एवढेच असतात, दिस, दॅट, दीज, दोज, सच, यॉन्डर. तर हे सगळे जे ॲडजेक्टिव्ज आहेत ते जेव्हा नाऊनला जोडून येतात तेव्हा ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हचं काम करतात. पण जर समजा ते प्रोनाऊनसारखं वर्क करत असतील, प्रोनाऊनसारखं काम करत असतील, नाऊनसाठी वापरले असतील तर मात्र ते प्रोनाऊन असतात. दिस इज अ स्मार्ट गर्ल, दिस इज अ स्मार्ट गर्ल, इथे मी त्या गर्लला म्हणजे दिसच्या ठिकाणी, आता दिस इज अ स्मार्ट गर्ल मी असं म्हणू शकते ना, सारा इज अ स्मार्ट गर्ल, म्हणजे दिसच्या ठिकाणी काय येत आहे? नाऊन येत आहे, म्हणजे नाऊनच्या ठिकाणी दिस वापरलेलं आहे, याचाच अर्थ दिस हे काय आहे? प्रोनाऊन आहे. समजलं? दिस इज अ स्मार्ट गर्ल म्हणजे सारा इज अ स्मार्ट गर्ल, याचा अर्थ मी हे दिस सारासाठी यूज केले. बट वेन आय से दिस गर्ल इज स्मार्ट त्यावेळेला दिस हे मी डेमॉन्स्ट्रेट, मी दाखवते की ही मुलगी, म्हणजे ही वैशिष्ट्य कोणाचे? इथे सगळ्या मुली आहेत. बट वेन आय से दिस गर्ल याचा अर्थ दिस गर्ल म्हणजे ही मुलगी, हे तिला मी स्पेसिफाय करते तिथे. ठीक आहे. सो ज्या वेळेला हे नाऊनसोबत येईल, दिस गर्ल, दिस फ्लावर्स, दोज डॉग्स, त्यावेळेला ते काय होईल? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह होईल. आणि ज्या वेळेला ते नाऊनच्या ठिकाणी येत असेल, जसं की इथे दिस इज अ स्मार्ट गर्ल, दीज आर रेड फ्लावर्स, दीज आर रेड फ्लावर्स, तर इथे काय आहे? दीज जे आहे ते कुठल्या तरी नाऊनसाठी यूज होते. लक्षात येते? म्हणजे जनरली प्रोनाऊन जे आहे तर प्रोनाऊन नंतर इथे प्रोनाऊन ज्यावेळेला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असतं तर जनरली प्रोनाऊन नंतर वर्ब येतं. बट डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतं त्यावेळेला त्या दीज, दॅट नंतर आपल्याला काय पाहायला मिळतं? नाऊन पाहायला मिळतं. ठीक आहे. हा अगदी छोटासा डिफरन्स आहे. म्हणजे ही माझी पिशवी आहे आणि ही पिशवी माझी आहे. ही माझी पिशवी आहे असं जेव्हा मी म्हणते त्यावेळेला मी त्याच्यावरती हे करते, म्हणजे अधिकार दाखवते. ही माझी पिशवी आहे. आणि ज्यावेळेला मी म्हणते की ही पिशवी माझी आहे, तर या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. तुम्ही मराठीमध्ये ज्यावेळेला दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण शिकला असेल त्यावेळेला तुम्ही हे क्लिअर केलं असेल. जर तुम्ही शिकला नसाल तर ते शिकून घ्या, कारण ते तुम्हाला इथे खूप युजफुल ठरणार आहे. ठीक आहे. दिस गर्ल, दिस फ्लावर्स, दोज डॉग्स, इथे दिस, दॅट, दोज यांच्यासोबत नाऊन आलेला आहे. सो ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. तिकडे आपण दिस नंतर म्हणजे त्याच्याबद्दल माहिती सांगतोय तर हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. आणखी एक गोष्ट, आता इथे स्मार्ट हे पण ॲडजेक्टिव्ह आहे, पण हे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे. आपण कशाबद्दल बोलतोय? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हबद्दल. वेन आय से दिस इज अ स्मार्ट गर्ल, इथे सुद्धा हे स्मार्ट जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे, पण इथे आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन समजून घेतोय, त्यामुळे इथे आपण याला कन्सिडर नाही केलं. आपण दिस, दॅट, दीज, दोज, सच, यॉन्डर यांना कन्सिडर केले. समजलं? अदरवाईज तुम्ही म्हणाल मॅम स्मार्ट तर वर्ड आहे, लवली पण वर्ड आहे, मग हे तर ॲडजेक्टिव्ह आहेत आणि तुम्ही तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह सांगताय. आपण फोकस कुठे करतोय, सेंटेन्सच्या कुठल्या पार्टवरती करतोय हे पण समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रकार डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. सेम तसंच आहे जसं की आपण प्रोनाउन पाहिलं, पण अगेन इथे थोडासा डिफरन्स काय असेल? इथे सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये ज्यावेळेला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून त्यांचा यूज करतोय त्या वर्ड्सचा त्यांच्यासोबत नाऊन हे येत असतं. ठीक आहे. इथे कुठलं येईल? यूज टू रेफर टू ईच अँड एव्हरी पर्सन ऑर थिंग सेपरेटली, म्हणजे ग्रुप आहे पण आपल्याला ईच अँड एव्हरी पर्सनला आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर कन्सिडर करायचं आहे, त्यांना आपल्याला रेफर करायचं आहे. ग्रुपपैकी किंवा कोणापैकी दोन व्यक्तींपैकी आपल्याला प्रत्येक पर्सनला ज्यावेळेला रेफर करायचं आहे सेपरेटली, त्यावेळेला आपण असे काही वर्ड्स वापरतो ज्यांना आपण काय म्हणतो? डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, म्हणजे आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो, सेपरेट करतो. ईच गर्ल वॉज अवॉर्डेड.
ईच गर्ल वॉज अवॉर्डेड, प्रत्येक मुलीला अवॉर्ड दिलं, प्रत्येक मुलीला पुरस्कार मिळाला किंवा पुरस्कृत केलं. मग आता ईच गर्ल ज्यावेळेला आपण म्हणतो याच्यामध्ये प्रत्येक मुलगी आली, पण आपण इथे प्रत्येक मुलीचं नाव घेतले का नाही, बट इथे ईच नंतर गर्ल हा शब्द आलेला आहे, लक्षात येते. सो आपण ईच गर्ल म्हणजे आपण स्पेसिफाय करतोय त्या गोष्टीला, आपण त्या गोष्टीला थोडंसं डिस्क्राईब करतोय आणि म्हणूनच हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. सेम एव्हरी इंडियन शुड रिस्पेक्ट आवर कंट्री, प्रत्येक इंडियननी आपल्या कंट्रीचा रिस्पेक्ट केला पाहिजे. सो एव्हरी इंडियन ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला इथे प्रत्येक इंडियनचा म्हणजे प्रत्येक इंडियनचा उल्लेख होतो, आपण त्या प्रत्येक इंडियनला सेपरेट करत आहोत. सो ईच, एव्हरी, ईदर, नीदर हे सगळे काय येतात, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह येतात. समजलं, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनसारखंच आहे, फक्त सेंटेन्समध्ये त्याचा यूज कसा केलेला आहे याच्यावरती ठरतं ते प्रोनाऊन आहे की ॲडजेक्टिव्ह आहे. देन इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असतं, यूज टू आस्क क्वेश्चन्स विथ नाऊन. हे सुद्धा क्वेश्चन विचारण्यासाठीच यूज केले जातात. प्रोनाऊन पण होते इंटरोगेटिव्ह, ते पण आपण क्वेश्चन विचारण्यासाठीच वापरले जातात. बट डिफरन्स काय आहे, यूज्ड टू आस्क क्वेश्चन्स विथ नाऊन. आपण इथे नाऊन सोबत क्वेश्चन विचारतो आणि ज्यावेळेला आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन पाहिलं तर त्या क्वेश्चनचं आन्सर हे आपलं नाऊन येत होतं. म्हणजे जो पण WH वर्ड आपण यूज करत होतो त्या वर्डला, म्हणजे तो जो वर्ड होता त्या वर्डच्या ठिकाणी आन्सर जे आहे ते आपल्याला काय मिळत होतं, नाऊन मिळत होतं. पण इथे काय आहे, यूज टू आस्क क्वेश्चन्स विथ नाऊन. आपण नाऊन सोबत क्वेश्चन विचारतो. एक्झाम्पल पाहूयात. विच लँग्वेज डू यू लाईक मोस्ट. विच लँग्वेज, विच लँग्वेज कोणती भाषा, म्हणजे आपण स्पेसिफाय करतोय. ठीक आहे, इफ आय से मराठी लँग्वेज आय लाईक द मोस्ट, देन विच लँग्वेज, मराठी लँग्वेज. अगेन आपण लँग्वेजलाच काय करतो इथे, डिस्क्राईब करतोय. म्हणून विच इथे काय झालं, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. अगदी थोडासा फरक आहे. काय करायचं, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हचे एक्झाम्पल पाहायचे, इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊनचे एक्झाम्पल पाहायचे. ठीक आहे, म्हणजे जर मी असं म्हटलं विच इज युअर फेवरेट लँग्वेज, देन दिस इज इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन. बट वेन आय से विच लँग्वेज डू यू लाईक मोस्ट, त्यावेळेला हे काय आहे, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. व्हॉट काइंड ऑफ वुमन शी इज. थोडक्यात हे जे ॲडजेक्टिव्ह असतात ना ते कशा स्वरूपाचे या अर्थाने प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात आणि त्याच्यामध्ये पण WH क्वेश्चनसोबत नाऊन यूज केलेलं असतं. ठीक आहे, हुज डॉग इज दिस, हुज डॉग इज दिस, हुज डॉग इज दिस. तर इथे सुद्धा आपण काय केलंय, हुज नंतर नाऊन यूज केले. सो ज्या वेळेला क्वेश्चन विचारताना क्वेश्चनचा जो WH वर्ड जो आहे त्याच्यासोबत जेव्हा आपण नाऊन घेतो, नाऊन सोबत ज्या वेळेला आपण क्वेश्चन विचारतो त्यावेळेला ते काय असतं, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि ज्या वेळेला क्वेश्चन आपण असा विचारतो की त्याचा आन्सर जे आहे ते नाऊन येत असतं त्यावेळेला ते काय असतं, इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन असतं. पण तिथे पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की WH क्वेश्चन सोबत आपलं नाऊन येत आहे तर ते इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल. ठीक आहे, समजलं. आता पुढे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ज. आता हे तर आपण पजेसिव्ह प्रोनाऊन सोबतच पाहिलं होतं. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय असतं, दिस इज माय रूम, दिस इज माय रूम, दिस इज हिज बुक, हे त्याचं पुस्तक आहे. दिस इज माय रूम, माय नंतर काय आलेलं आहे, नाऊन आलेला आहे. हिज नंतर काय आलेलं आहे, बुक आलेलं आहे. हे स्वामित्व दर्शक विशेषण असं म्हणतो, म्हणजे ज्याच्यावरती आपण हक्क सांगत आहोत. आता हे आपण ज्यावेळेला प्रोनाऊनमध्ये पाहिलं होतं त्यावेळेला पण आपण हे पाहिलं होतं की स्लाइट डिफरन्स असतो. काय असतो डिफरन्स, वेन आय से दिस रूम इज माइन, दिस रूम इज माइन, त्यावेळेला हे जे माइन आहे हे असेल प्रोनाऊन. कुठलं प्रोनाऊन असेल, पजेसिव्ह प्रोनाऊन असेल. बट वेन आय से दिस इज माय रूम, कारण हे नाऊनच्या पूर्वी आलेलं आहे किंवा नाऊनला जोडून आलेलं आहे. इट इज हिज बुक, त्यावेळेला हे माय, हिज, त्यानंतर युअर, हर, देअर, आर, हे काय आहेत सगळे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत. दिस इज आवर स्कूल, हे आमची शाळा आहे, आवर स्कूल, SCH सॉरी. ठीक आहे, और दिस इज हर बॅग, हर बॅग. ठीक आहे,
दिस बॅग इज हर्स असं ज्यावेळेला मी म्हणते त्यावेळेला ते काय होतं, पजेसिव्ह प्रोनाऊन होतं. पण ज्यावेळेला आपण पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो तर ॲडजेक्टिव्हचं वैशिष्ट्यच हे असतं की ॲडजेक्टिव्ह हे नाऊनसाठी किंवा नाऊनला किंवा प्रोनाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी वापरलं जातं. अगेन इथे जे दिस आहे, इथे जे इट आहे, तुम्हाला वाटेल की दिस इज माय रूम, मग हे दिस नाही का येत ॲडजेक्टिव्हमध्ये, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह नाही. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये आपण सरळ सरळ पाहिलं की हे जे ॲडजेक्टिव्ह येईल दिस, दीज, दोज, ते नाऊनला जोडून येईल, नाऊन सोबत येईल. आणि ज्यावेळेला ते नाऊन सोबत येतं त्याच वेळेला ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असते. समजते? जास्त कन्फ्युजनमध्ये जाऊ नका. सरळ सरळ एका वाक्यातले रूल्स आहेत, सरळ सरळ आपण ते यूज करताना म्हणजे बोलताना आपण ते वापरत असतो, यूज करत असतो. आणि त्यामुळे त्याच्यात जर तुम्ही जास्त गोंधळात गेला तर तुमचा गोंधळ उडत जाईल. ठीक आहे, आता आपण क्विकली रिवाइज करूयात आणि आणखी तुमचं क्लिअर होऊन जाईल. ॲडजेक्टिव्ह काय असतात? ॲडजेक्टिव्ह आर द वर्ड्स दॅट आर यूज टू डिस्क्राईब ऑर मॉडिफाय नाउन्स ऑर प्रोनाउन्स. प्रोनाऊनला किंवा नाऊनला मॉडिफाय किंवा डिस्क्राईब करण्यासाठी जे पण वर्ड्स आपण यूज करतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ज म्हणतो. जर हे ॲडजेक्टिव्ज नाऊन सोबत आले किंवा नाऊनला जोडून नाऊनच्या आधी आले तर त्यांना आपण काय म्हणतो? ॲट्रिब्युटिव्ह. आणि जर समजा ते नाऊनच्या नंतर किंवा आपण असं म्हणतो की नावा व्यतिरिक्त आले, नाऊन व्यतिरिक्त आले तर त्यांना आपण काय म्हणतो? प्रेडिकेटिव्ह. म्हणजे त्याच्यानंतर नाऊन जर नाही आलं, श्री इज अ क्लेवर, क्लेवर बॉय म्हटलं तर ते येतं ॲट्रिब्युटिव्ह. फक्त क्लेवर म्हटलं म्हणजे श्री इज क्लेवर जर म्हटलं तर ते प्रेडिकेटिव्ह येतं. ठीक आहे, हा डिफरन्स तर समजला. ज्या वेळेला आपण एखाद्याच्या क्वालिटीबद्दल बोलत असतो, त्याच्यामध्ये असणारे गुण असतील, दोष असतील. क्वालिटी म्हणजे गुड क्वालिटीज, बॅड क्वालिटीज. अगेन गुड क्वालिटीज, बॅड क्वालिटीज. गुड, बॅड हे वर्ड्स काय येतात? ॲडजेक्टिव्ह येतात. ज्या वेळेला आपण एखाद्याच्या क्वालिटीबद्दल बोलत असतो त्यावेळेला त्यांना आपण काय म्हणू? ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. यूज टू टॉक अबाउट द क्वालिटी ऑफ पर्सन ऑर थिंग. इट इज नॉट रिलेटेड टू ओनली पर्सन, फक्त पर्सनबद्दल नाही, हे थिंगबद्दल सुद्धा असू शकतं. देन ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, काउंटेबल नाउन्ससाठी जे पण ॲडजेक्टिव्ह वापरले जातील त्यांना डिस्क्राईब करण्यासाठी ते काय असतील? ॲडजेक्टिव्ह नाउन. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स. ज्या वेळेला आपण एखाद्या अनकाउंटेबल नाउनला डिस्क्राईब करण्यासाठी ते वापरू त्यावेळेला ते काय असतील? ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी. ठीक आहे, नंबर आणि क्वांटिटीमध्ये थोडासा डिफरन्स आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, ज्यावेळेला आपण एखादं व्यक्तीला किंवा यूज टू पॉईंट आउट द पर्सन ऑर थिंग, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत त्या पर्सनला ऑर त्या थिंगला पॉईंट आउट करण्यासाठी जर आपण ते वापरलं आणि तेही नाऊन सोबत जोडून येत असेल तर त्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो. याच्यामध्ये दिस, दॅट, दीज, दोज, सच, यॉन्डर. ॲक्च्युली दिसचं प्लुरल जे आहे, अनेक वचन जे आहे ते दीज येतं आणि दॅटचं येतं दोज. ठीक आहे, त्यानंतर कुठलं येतं? डिस्ट्रीब्युटिव्ह. यूज टू रेफर टू ईच अँड एव्हरी पर्सन ऑर थिंग सेपरेटली. प्रत्येक थिंग ऑर पर्सनला आपण सेपरेटली रेफर करत असेल तर त्यावेळेला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह वापरतो. एव्हरी, ईच, इदर, नीदर हे वापरले जातात. देन इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, यूज टू आस्क क्वेश्चन्स विथ नाऊन. इथे लक्षात ठेवा, विथ नाऊन, नाऊन सोबत आपण क्वेश्चन विचारत आहोत त्यावेळेला ते इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल. हुज डॉग इट इज, व्हॉट टाईम इट इज, व्हॉट टाईम इट इज. म्हणजे प्रत्येक वेळेला WH क्वेश्चनसोबत नाऊन हे येतच आहे. ठीक आहे, आणि पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह काय आहे? दिस इज माय रूम. ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीवरती आपला हक्क किंवा स्वामित्व दर्शवण्यासाठी ते ॲडजेक्टिव्ह यूज करतो आणि तेही नाऊनला जोडून आलेले असतात त्यावेळेला त्याला आपण पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो. पजेसिव्ह प्रोनाऊन शिकताना आपण पजेसिव्ह प्रोनाऊन आणि पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये डिफरन्स काय आहे तो पाहिला. इथे पण आपण पाहिलं, त्यामुळे हे तुमचं क्लिअर झालं असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इंग्लिश ग्रामरची जी फ्री लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामधलं पार्ट 3 ॲडजेक्टिव्ह हे लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. आय होप तुम्ही एन्जॉय करत असाल, तुमच्यासाठी हे लेक्चर हेल्पफुल ठरत असतील. हेल्पफुल इज अँड ॲडजेक्टिव्ह, परत एक ॲडजेक्टिव्ह म्हणजे खूप सगळे ॲडजेक्टिव्ह असं तर मी शिकवतानाच यूज करत असते. तर तुम्ही काय करणार आहात, जसं मी इथेच तुम्हाला सांगितलं होतं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, तर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीचे 5 सेंटेन्स करण्याऐवजी ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, देन डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह या सगळ्या ॲडजेक्टिव्हचे एक सेंटेन्स जे आहे ते तयार करा आणि ते सेंटेन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सेंड करा. ठीक आहे, आणि तुमच्या पण कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ते तुमच्या जास्त कालावधीसाठी पण लक्षात राहील. आणि त्याचबरोबर या टॉपिकवरचे मॅक्झिमम क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. लवकरच आपण क्वेश्चन आन्सर सिरीज पण सुरू करूयात, पण आधी हे व्यवस्थित होऊ द्यात परफेक्ट. आणि जे काही चॅलेंजचे लेक्चर्स आहेत माझे सध्या सुरू, ते लेक्चर्स एकदा रेकॉर्ड झाले की त्यानंतर मग मला फुल टाईम इकडे देता येईल. ठीक आहे, जर हे लेक्चर्स एन्जॉय करत असाल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा, कारण बरेच विद्यार्थी इंग्लिश ग्रामरसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती फीज देत आहेत.
जी की तुम्हाला परवडणारी नसते आणि त्याच्यासाठी मग घरातल्यांकडून पैसे देतात आणि परत नाही समजलं तर मग फक्त एक गिल्ट येत जातो की एवढे पैसे खर्च करूनही मला समजलं नाही, मग इथे माझंच काहीतरी चुकतंय का. ते तुमचे पैसे, वेळ सगळं वाया जातं, मेहनतसुद्धा वाया जाते. आणि त्यामुळे अगदी सोप्या भाषेत मी हे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. जर समजत असतील तर लाईक आणि शेअर करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, डू सबस्क्राईब. थँक्यू.